राष्ट्रीय आमचा नेता राहुल गांधी आणि हे आमच्या भिवंडीमध्ये तारखेला दरवेळेसप्रमाणे येतात, परंतु आज ज्या देशाची सुरक्षा कोलमडलेली आहे याला जबाबदार सर्वस्वी ही सरकार आहे, ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्राची सरकार. कारण की बघितलं का काँग्रेसच्या राज्यामध्ये 60 वर्ष जरी आम्ही राज्य केलं, पण अपोजिशन विरोधकाला कधी त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होत असेल त्या टायमाला खंबीरपणे काँग्रेस उभी राहिली. परंतु हे एकदम सावत्र भावाचा आमचा जो व्यवहार आमच्याशी करतात. आज बघितलं ठाण्यामध्ये येताना टोल नाक्यावरती त्यांनी जे प्रमाणे काळे झेंडे समोर जाऊन दाखवले, दगडफेक होण्याची शक्यता होत्या, त्यांना गोळी मारण्याची धमकीसुद्धा आलेली आहे. तर हे निंदनीय आहे. आणि आमच्या भिवंडी काँग्रेसच्या वतीने आमचे अध्यक्ष रशीद ताईर, आमचे आमदार रईस शेख, आमचे उपमहापौर तारिक मोमीन, आम्ही सर्व पदाधिकारी, मी नगरसेवक प्रशांत लाड, या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन इकडं आम्ही आंदोलन करण्यासाठी आम्ही जमलेलो होतो. कारण की हे निंदनीय झालेलं ठाण्याची बातमी आम्हाला कळतात, परंतु कोर्टाच्या बाहेर ही परत कायदा सुव्यवस्थेची बाब समोर आली असती, म्हणून आम्ही आता तो आंदोलन पुढे करू. परंतु या भाजपा सरकारचा, या गव्हर्नमेंटचा आम्ही निषेध करतो. या पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. हे महाराष्ट्र पोलीस आणि ठाणा पोलीस या लोकांची जबाबदारी होती त्यांना संरक्षण देणं, आणि संरक्षणामध्ये ते कमी पडलेत त्यांचा आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने निंदनीय आणि खूप निषेध, काळ्या शब्दांनी, काळ्या दिवसांनी आम्ही हा निषेध करतो.